नमस्कार विद्यार्थी मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्वमध्ये. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हायकोर्ट ऑफ बॉम्बेचे ज्या क्लार्क तसेच शिपाई, स्टेनोग्राफर या पदासाठीची जी जाहिरात निघलेली आहे त्याचा फॉर्म आपण ऑनलाईन कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर क्लार्कचा जर सिलेबस बघितला नसेल तर माझा व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे. तिथे जाऊन तुम्ही सिलेबस बघा, पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे ते एकदा बघून घ्या. तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे. या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्यासमोर इथे ऑप्शन येतील. त्यामध्ये आपल्याला जर पहिल्यांदा बघितलं तुम्ही स्टेनोग्राफरची लिंक आहे, ऑनलाईन अप्लाय करायची आहे ती. त्यानंतर हायर ग्रेडची, त्यानंतर स्टेनोग्राफर लोअर ग्रेडची आहे, त्यानंतर क्लर्कची आहे, त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हरची आहे, त्यानंतर प्यून, हमाल आणि फरार हिची सुद्धा लिंक इथे दिलेली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लार्कचं फॉर्म कसा भरायचा आहे ते बघणार आहे. सगळ्यांची प्रोसेस सेमच आहे, त्यामुळे काही वेगळं नाही आहे. फक्त मार्क टाकतानाची फक्त प्रोसेस वेगळी आहे. क्लर्कमध्ये आपल्याला ग्रॅज्युएशनपर्यंत मार्क टाकायचे आहेत, तर शिपाईमध्ये आपल्याला 7वी पर्यंत, जर 7वी नसेल तर 10वी 12वी पर्यंत सुद्धा चालू शकतं. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला क्लर्कची जी तुम्ही जर डिटेल ॲडव्हर्टाईज बघितली असेल तर तुम्हाला इथे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट हा टॅब दिसेल तुम्हाला इथे. तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲडव्हर्टाईज तुमच्यासमोर ओपन होईल. तर ॲडव्हर्टाईज तुम्ही बघितलेली आहे, किती जागा आहे, किती काय आहे. मी फक्त यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते तुम्हाला इथे समजवणार आहे. तर आपली जी ऑनलाईन लिंक जी चालू असणार आहे ती 15 तारखेला सकाळी 11 पासून ते 5 जानेवारी संध्याकाळी 5 पर्यंत ही लिंक अवेलेबल असणार आहे. यामध्ये दिलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी. फोटोचं डायमेन्शन किती असावं, काय असावं याची हे दिलेलं आहे, मेजरमेंट दिलेलं आहे. किती KB पर्यंत असावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. 40 KBच्या आत फोटो आणि सही असावी. त्याचबरोबर आपल्याला सर्वप्रथम पेमेंट करायचं आहे, त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचं आहे. तर चला आपण आता फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा ते बघून घेऊ. त्यासाठी आपल्याला इथे अप्लाय ऑनलाईन ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे लिंक आहे अप्लाय ऑनलाईन, त्यावर आपल्याला टॅप करायचं आहे. अप्लाय लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बॉम्बे हायकोर्टचं जे फॉर्म भरायचं आहे त्याचं मेन पेज येऊन जाईल. यामध्ये तुम्ही इथे चेक करायचं आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, हे नीट बघायचं आहे. कारण जर तुम्ही शिपाईची लिंक ओपन केली तर तुम्ही इथे बघू शकता, शिपाईची लिंक जर ओपन केली आपण इथे, शिपाईची लिंक ओपन केली तर आपल्यासमोर इथे येऊन जाईल ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ प्यून, हमाल, फराज. तर आपल्याला इथे नीट बघायचं आहे, कारण बॉम्बे हायकोर्टाचा फॉर्ममध्ये जर चुका असतील तर तुम्हाला ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी तुम्ही त्यामधून बाद होऊ शकता. त्यामुळे इथे भरताना व्यवस्थित भरायचं आपल्याला. तर इथे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क हे नीट बघायचं आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, इन्स्ट्रक्शन तुम्ही नीट वाचून घ्या. कसं फील्ड मार्क विथ स्टार आर मॅन्डेटरी. त्यानंतर A to Z कॅरेक्टर वाईल एंटरिंग नेम. यूज ओनली A to Z 0 to 9 अल्फा न्यूमरिक्स, कॉमा, डॅश, स्लॅश while entering information in the address field. Do not use any other special character. हे सगळं तुम्ही बघा. त्यानंतर मोबाईल नंबरमध्ये सुरुवातीला 0 लावायचा नाही, जो आपला स्टार्ट होतो 9-8 जिथून नंबर चालू होतो तिथूनच टाकायचा आहे. त्यानंतर आपलं आधार नंबर हा करेक्ट आहे का तो बघायचा आहे. तर सगळे इन्स्ट्रक्शन वाचायचे. त्यानंतर तुम्हाला जर काही फॉर्मशी रिलेटेड जर काही क्वेरी असेल तर तुम्ही ऑफिस आवर्समध्ये 10:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच्या ह्याच्यामध्ये तुम्ही टेलिफोनद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपल्याला सर्वप्रथम इथे रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पोस्ट येईल. पोस्ट ॲटोमॅटिकली क्लर्क म्हणून चूज होईल, कारण आपण क्लर्कची लिंकला क्लिक केलेलं आहे. तर इथे डायरेक्ट आपल्याला पोस्ट क्लर्क म्हणून, जर तुम्ही प्यूनमध्ये गेला तर तसंही तुम्हाला डायरेक्ट पोस्ट प्यून म्हणून सिलेक्ट होईल. तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला कुठे फॉर्म भरायचा आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट फॉर विच अप्लाइंग, सिलेक्ट ओनली वन. म्हणजे प्रिन्सिपल सीट बॉम्बे, बेंच ॲट नागपूर, बेंच ॲट औरंगाबाद. या तिन्हीपैकी आपल्याला कुठे फॉर्म भरायचा आहे, जागा कुठे किती निघले तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल बघा, त्यानंतरच फॉर्म भरा. तर बॉम्बेला जास्त जागा आहे, तर मी इथे प्रिन्सिपल सीट बॉम्बे सिलेक्ट करत आहे. त्यानंतर आपल्याला आपलं नाव हे करायचं आहे.
टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला श्री, श्रीमती, मिसेस ते जे काय असेल ते. त्यानंतर आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे आपलं, मिडल नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम आहे. शक्यतो बोर्ड सर्टिफिकेटवर 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच टाका. पोस्टल ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचे आहे. आधार कार्डवरचा टाकला तरी चांगलंच आहे. आधार कार्डवर जो काही पोस्टल ॲड्रेस असेल तो टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तिथला पिनकोड टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी नाही आहे, तरी पण तुम्ही इथे टाकून द्या, जेणेकरून टाकला तरी काही फरक पडत नाही, नाही टाकला तरी काही फरक पडत नाही, पण टाकलेला चांगला. त्यानंतर आपल्याला आपला ईमेल आय डी, ईमेल आय डीमध्ये एक चूक करायची नाही. इथे बघू शकता तुम्ही @ लिहिलेलं आहे. त्यामुळे जर तुमचा इथे मेल असेल xyz123@gmail.com असं जर असेल, तर तुम्हाला ह्या कॉलममध्ये फक्त च्या इकडचा मजकूर लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, XYZ123 इथे आलं, त्यानंतर आपल्याला इथे gmail.com असं टाकायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथं आपल्याला कन्फर्म करायचा आहे. मोबाईल नंबरच्या सुरुवातीला 0 लावायचं नाही आहे, वर सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपली नॅशनॅलिटी इथे इंडियनच येईल. त्यानंतर रिलिजन, कॅटेगरी, कास्ट आपल्याला इथे टाकायचं आहे. आपल्याला जे काय हे असेल तुमची जी कोणती कास्ट असेल यामध्ये, जसं की OBC आहे, ST आहे, SC आहे, त्यानंतर NT, DBC, त्यानंतर नॉमॅडिक ट्राईब्स, विमुक्त जाती, स्पेशल बॅकवर्ड क्लास यामध्ये जर कोणता असेल तर तुम्ही सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही जनरल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे तुम्हाला. इथे ॲटोमॅटिकली एज ॲज ऑन 8/12/2025 इथे ॲटोमॅटिकली तुमचं एज कॅल्क्युलेट होईल. तुमचं प्लेस ऑफ बर्थ टाकायचं आहे, तुमचं जे कुठं होतं ते, तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप स्टुडंट आहात का, इथे विचारलेलं आहे. वेदर कॅन्डिडेट इज डिफरंटली एबल्ड पर्सन, असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही म्हणा. असाल तर तुम्हाला त्याची जी सर्टिफिकेट आहे, पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी 40%, 50% किती आहे ते टाकायचं आहे. तुम्हाला सर्टिफिकेट इश्यूड बाय, कुणी तुमचं सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे त्याचं तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भरायची आहे. आणि जर तुम्हाला कॉलम ॲड करायचं असेल तुम्ही इथे ॲड म्हणू शकता. तर मी इथे डिसेबिलिटी नो म्हणत आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आपल्याला जसं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की तुमचा जो मार्क भरण्याचा जो क्रम असेल तो SSC, HSC, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असा असेल, आणि ह्याच क्रमानुसार तुम्हाला भरायचं आहे. तर इथे आपल्याला पहिल्यांदा SSC चूज करायचं आहे. स्ट्रीम तुमची ऑटोमॅटिकली SSC येईल. त्यानंतर स्ट्रीम, SSCला स्ट्रीम नसते कोणती, तर बोर्ड तुमचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचा आहे. तुम्हाला इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे. आउट ऑफ मार्क, किती मार्काची एक्झाम होती, तुम्हाला किती मार्क पडले हे टोटल मार्क ऑब्टेनमध्ये टाकायचं आहे. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर परत आपल्याला ॲडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ॲड केल्यानंतर HSCचा आपल्याला परत इथे HSC चूज करायचं आहे. तर SSC, HSC आणि ग्रॅज्युएटचे मार्क फिल केल्यानंतर, तर मित्रांनो मी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सुद्धा दाखवलं की कसा क्रम असावा. तर तुम्ही इथे बघू शकता SSC, HSC, त्यानंतर ग्रॅज्युएट, आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर तुम्हाला ॲड कॉलम म्हणून परत पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क इथे टाकायचे आहेत. तुमची युनिव्हर्सिटी, तुमचा बोर्ड, तुमचं पासिंग ऑफ इयर, आणि तुम्हाला किती मार्क पडले, आउट ऑफ किती होते मार्क, पर्सेंटेज आणि क्लास, हे सगळ्या गोष्टी नीट बघून घ्या आणि मगच इथे फिल करा. त्यानंतर आपल्या खाली इथे ऑप्शन येतो, इज द कॅन्डिडेट डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, आपल्याला येस म्हणायचं आहे इथं. त्यानंतर लँग्वेज नोडमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या 3 लँग्वेज आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला विचारले तुम्हाला लिहिता येते, वाचता येते आणि बोलता येते का, तर तुम्हाला मराठी लिहिता, वाचता, बोलता येते, तिने ह्याच्यावर क्लिक करायचं. हिंदी तुम्हाला लिहिता, बोलता, वाचता येते, क्लिक करायचं. इंग्लिशसुद्धा तुम्हाला लिहिता, बोलता, वाचता येते, तिने ह्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर डज कॅन्डिडेट वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, जर असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन इन इंग्लिश, येस म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपलं किती झाले, इंग्लिश 40, इंग्लिश 50, इंग्लिश 60,
यापैकी किती झाले ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे 1940. त्यानंतर आपण जी-सी-सी होतं, ITIमधून केलं होतं. इक्विव्हॅलंट ती जी-सी-सी, टी-बी-सी. आता यामध्ये जी-सी-सी म्हणजे जे मॅन्युअल मशीन टायपिंगवर ज्यांनी केलंय त्यांचं जी-सी-सी होतं आणि जी-सी-सी, टी-बी-सी त्यांच्यासाठी ज्यांनी कॉम्प्युटरवर केले असं. तर मी इथे जी-सी-सी, टी-बी-सी सिलेक्ट करते. आपल्याला इथे मार्क किती ऑब्टेन झाले ते टाकायचं आहे. आउट ऑफ किती मार्कापैकी होतं ते आणि आपल्याला ग्रेड कोणता पडला हे टाकायचं आहे आपल्याला आणि डेट ऑफ पासिंग सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे. त्याचबरोबर 40 झाल्यानंतर जर तुमचं 50 असेल तर तुम्हाला इथे ॲड म्हणायचं आणि 50 म्हणून तुम्हाला इथे 50ची डिटेल्स टाकायची. त्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे स्टेट पर्टिक्युलर ऑफ कॉम्प्युटर कोर्स आपल्याला येस म्हणायचं आहे इथे आणि आपल्याला इथे येईल की कोणता कोर्स केला. इथे ॲटोमॅटिकली तुमचे इथे भरपूर कोर्स येतील. त्यामध्ये तुमचं MSc-IT झाल्यासाठी MSc-IT किती महिन्याचा होता? 6 महिन्याचा ड्युरेशन असतं. मार्क किती पडले, किती मार्कापैकी होता, ग्रेड आणि डेट ऑफ पासिंग हे आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर अदर टेक्निकल क्वालिफिकेशन काय असेल तर टाकायचं, नसेल तर नाही म्हणायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट तुमचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जर तुमचं नाव द्यायचं आहे का असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर क्रिमिनल केसेस काही तुमच्यावर चालू आहेत का तर ते असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर तुम्ही क्रिमिनल कोर्टमध्ये तुमचे काही हे चालू आहे, केस चालू आहे का असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही. त्यानंतर तुमची डिपार्टमेंटल इन्क्वायरी वगैरे चालू आहे का असेल तर हो, नसेल तर नाही. मी इथे नो करत आहे. त्यानंतर वेदर परमनंटली डिबार्ड म्हणजे तुम्ही MPSC, UPSC किंवा एनी कुठल्याही एक्झाममधून तुम्ही डिबार झालेला आहे का म्हणजे कॉपी करताना किंवा सापडल्यामुळे तुम्हाला डिबार केलं आहे का असेल तर येस येस म्हणल्यानंतर मला वाटतं की आपण डिस्क्वालिफाय होऊ. आपल्याला इथं नो म्हणायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला जे कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आपण 2 म्हणजे ज्याच्यावर आपल्याला गावच्या प्रतिष्ठित व्यक्तींचा मोबाईल नंबर, त्यांचा ऑक्युपेशन वगैरे त्याचा जो फॉर्म असतो तो घ्यायचा आहे. तर त्या 2 व्यक्तींची नावं आपल्याला इथे टाकायचं आहे. नेम, त्यांचं ऑक्युपेशन काय आहे, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस. त्या 2 व्यक्तींचं टाकायचं आहे आणि ह्यांचे तुम्हाला फिजिकलसुद्धा घेऊन ठेवायचं आहे सही शिक्का. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला फी पेमेंट करायची आहे. SBI कलेक्ट थ्रू पेमेंट करायचं आहे. त्यानंतर जो रेफरन्स नंबर येईल तो आपल्याला इथे ह्या कॉलममध्ये टाकायचा आहे आणि पेमेंट डेट कधीची आहे ती टाकायची आहे आणि अमाऊंट इथे ₹1000 ऑलरेडी आलेले आहे. तर आपल्याला पेमेंट करण्यासाठी आपल्याला या www.onlinesbi.com या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पेमेंट पेजवर रिडायरेक्ट होऊन जाऊ. पेमेंट पेजवर रिडायरेक्ट झाल्यानंतर आपल्याला प्रोसेस आहे. आपल्याला सिलेक्ट पेई म्हणायचं आहे. आपल्याला BHC क्लार्क इथे पेमेंट करताना नीट बघायचं आहे. इथे 5 प्रकारचं पेमेंटच्या कॅटेगरी आहेत. BHC क्लर्क, BHC पिऊन हमाल फरास, BHC स्टाफ कार ड्रायव्हर, बॉम्बे हायकोर्ट स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि बॉम्बे हायकोर्ट स्टेनोग्राफर लोअर ग्रेड. तर आपण क्लार्कसाठी बघतोय तर आपल्याला इथे BHC क्लर्क ह्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे डिटेल्स टाकायचे आहेत. आपलं जे पूर्ण सेशन आहे ते 5 मिनिटात एक्सपायर होणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे आपली इन्फॉर्मेशन भरायची आहे. आपलं पेमेंट कॅटेगरी, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे आणि त्यानंतर रिमार्कमध्ये हे करून आपल्याला खाली इथं रिमिटर नेम टाकायचं आहे. ते टाकलं नाही तरी चालतं. मोबाईल नंबर टाकायचा आपल्याला, ईमेल ID टाकायचा आहे आणि आपल्याला इथे ह्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं फिल करायचा आहे आणि नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय पेमेंट डिटेल्स या पेजवर आपण येऊ. आपण जी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती बरोबर आहे का आपल्याला इथे चेक करायची आहे. आपला ईमेल ID, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ जे काही आपण ॲड्रेस वगैरे टाकलेला आहे तो बरोबर आहे का आपल्याला इथे बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कंप्लीट पेमेंट या टॅबवर आपण रिडायरेक्ट होऊ. तर इथे तुम्हाला नेट बँकिंग थ्रू जर पेमेंट करायचं असेल तर स्टेट बँकेच्या ह्याला तुम्हाला ₹11.8 चार्जेस आहेत. अदर बँकेच्या नेट बँकिंगला ₹17.7. त्याचबरोबर अदर पेमेंट मेथडमध्ये जर तुम्ही चलन थ्रू करणार असाल तर तुम्हाला ₹59 चार्जेस पडतील आणि NEFT RTGS करणार असाल तर तुम्हाला ₹15 चार्जेस पडतात. आणि जर तुम्ही UPI वरून करणार असाल तर तुम्हाला इथे चार्जेस 0 पडतील. तर क्लिक केअर करायचं आहे आपल्याला आणि UPI नॉट अवेलेबल बिटवीन म्हणजे रात्री 10:30
आणि 11:30च्या दरम्यान UPI अवेलेबल नसणार आहे. तर जर तुम्ही रात्रीचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही शक्यतो 11:30 नंतर भरा किंवा 10:30च्या अगोदर भरा. तर आपल्याला क्लिक हेअरवर टॅप करायचं आहे. क्लिक हेअरवर टॅप केल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन येतील, एक VPA आणि QR कोड. VPA म्हणजे जो आपला UPI ID आहे जो YBS जो काय असेल तो इथे टाकून तुम्ही त्यावर रिक्वेस्ट पाठवून करू शकता, किंवा तुम्ही इथे QR कोडवर टॅप करून तुमच्यासमोर इथे QR कोड येऊन जाईल. तर तो QR कोड तुम्हाला तुमच्या जे कोणतं तुमचं ॲप आहे, फोनपे, गुगल पे, जे तुम्ही ज्यावरून तुम्ही हे करता त्यावर तुम्हाला ते फक्त स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाईल असिस्टंट रजिस्ट्रार फॉर्म रजिस्ट्रेशनसाठी. यावर आपल्याला प्रोसीड टू पे करायचं आहे. त्यानंतर जे काय आपला UPI नंबर आहे तो आपल्याला UPI नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही QR कोडचा टाईम बघाल तर तुम्हाला 5 मिनिट देतात पेमेंट करायसाठी. त्यानंतर तुम्ही फोनपे, गुगल पे ज्यावरूनही पेमेंट करा. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आपण फक्त इथे डन करायचं आहे. तर इथे पेमेंट ॲटोमॅटिकली तुमचं रिफ्रेश होऊन जाईल. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला असं येईल, असिस्टंट रजिस्ट्रार फॉर रजिस्टर्ड जनरल हायकोर्ट युअर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड असा तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला इथे रेफरन्स नंबर येईल. यामध्ये तुम्हाला DU आणि जे पुढे काय असेल ते तुमचं ते O आहे, त्यानंतरचा नंबर असेल. तर हे आपल्याला जे डिटेल्स आहेत ते आपल्याला इथे बॉम्बे हायकोर्टच्या इथे आपल्याला टाकायचे आहे. DU त्यानंतर जे काय तुम्हाला जे आलेलं आहे ट्रान्झॅक्शन SB रेफरन्स नंबर, तो रेफरन्स नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर रेफरन्स नंबर तुम्ही एकदा ही पेमेंट रिसिप्ट बघायची आहे व्यवस्थित, आणि ही पेमेंट रिसिप्ट आहे ही डाउनलोड करून ठेवायची आहे. डाउनलोड करून त्याची प्रिंट मारून ठेवायची. प्रिंट म्हणजे PDF स्वरूपात तुम्हाला ठेवायची आहे. सेव्ह म्हणायची आहे ती. हायकोर्ट म्हणून तुम्ही सिलेक्ट करू शकता. हायकोर्ट या नावाने तुम्ही सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर आपल्याला हे सगळे टॅब आपल्याला क्लिअर करायचे आहे. त्यानंतर आपल्याला फक्त आपल्याला जो इतर रेफरन्स नंबर आहे तो रेफरन्स नंबर इथे टाकायचा आहे. पेमेंटची डेट टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला आपला फोटो जो 40 KBच्या आतला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपली जी सिग्नेचर 40 KBच्या आत आहे ती इथे टाकायची आहे. त्यानंतर सिक्युरिटी कोड म्हणजे जो हा कॅप्चा कोड आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर डिक्लेरेशन आहे आय ॲग्री या टॅबवर क्लिक करायचं आहे. आय ॲग्री या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा मेसेज येईल. तुम्ही आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 पॉपअप येतील. त्यामध्ये तुमची डिग्रीचे मार्क चेक करायला सांगतील. त्यावर बरोबर असेल तर ओके करायची. त्यानंतर तुमची जन्मतारीख जाईल, बरोबर असेल तर ओके करायची, नसेल तर करेक्ट करायचं. त्यानंतर आपल्यासमोर असा पॉपअप येईल, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. रजिस्ट्रेशन नंबर येईल आपल्याला, तो नोट डाऊन करून घ्यायचा आहे आपल्या फर्दर रेफरन्ससाठी. तुम्ही याचा फोटो वगैरे मारून घ्या. त्यानंतर आपल्याला बॅक या टॅबवर क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून घ्यायची आहे. बॅक या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण परत रजिस्ट्रेशनच्या पेजवर येऊ. तर आपल्याला आपली प्रिंट ॲप्लिकेशन घ्यायची आहे. समजा जर तुमचा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला विसरलात किंवा फोटो मारायचं विसरलात, तर तुम्ही ते फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे आणि शो म्हणायचं आहे. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID येऊन जाईल. तर आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन करायचं आहे. तर प्रिंट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. प्रिंट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला रजिस्ट्रेशन ID आपल्याला जो आहे तो टाकायचा आहे, आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, आणि हा जो कॅप्चा कोड म्हणजे सिक्युरिटी कोड आहे तो इथे टाकायचा आहे आणि जनरेट या टॅबवर क्लिक करायचं आहे. प्रिंट ॲप्लिकेशन म्हटल्यानंतर आपली जी ॲप्लिकेशनची प्रिंट आहे ती डाउनलोड होईल आणि ती तुमच्या PDF ओपनरमध्ये ओपन होईल. तर तुम्हाला असं दिसेल, यामध्ये तुमचा फोटो आणि जी तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती तुम्हाला सगळी इथे दिसून येईल. फॉर्म भरतानाच नीट भरा, जेणेकरून नंतर चूक झाली तर ती चूक आपल्याला टाळता येत नाही.
तर तुमची प्रिंट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. सगळ्यात शेवटी स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर डिक्लेरेशन 2 येतील. डिक्लेरेशन 1 आणि डिक्लेरेशन 2 असं असेल. ते ऑफिस यूजसाठी असेल. म्हणजे ज्यावेळी आपण पुढच्या प्रोसेसला जाणार त्यावेळी आपल्याला ही प्रिंट काढून घेऊन जायची आहे. तर ही तुम्ही जपून ठेवा व्यवस्थित. तुमच्या एका सेपरेट फोल्डर म्हणजे तुम्ही हायकोर्ट नावाने एक फोल्डर बनवा. त्यामध्ये तुम्ही तुमचं हे सगळं इन्फॉर्मेशन ठेवा. डॉक्युमेंट वगैरे सगळे व्यवस्थित ठेवा. तर ही होती ॲप्लिकेशन प्रिंट. तर अशा प्रकारे मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बॉम्बे हायकोर्टाची जी लिपिक पदाचा जो फॉर्म आहे तो आपण कसा भरायचा हे बघितलेलं आहे. तर ॲज इट इज सेम बाकीच्या सुद्धा कोर्स आहे. शिपाई त्याचबरोबर स्टेनोग्राफर ग्रेड 1 ग्रेड 2 या सगळ्यांचं सेम असंच भरायचं आहे. फक्त शिपाईमध्ये आपल्याला 10वीपर्यंतचे मार्क भरायचे म्हणजे 7वीचे नसतील तर. आणि आपल्याला क्लार्कमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणायचे. ग्रॅज्युएशनचे मार्क हे पूर्ण 6 सेमिस्टरचे जे लास्ट इयरच्या मार्क लिस्टवर येतात ते बघायचे आहेत. ते भरायचे आहेत. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि आपण आपल्या चॅनलवर बॉम्बे हायकोर्टाची जे जुने पेपर आहेत त्याची सब्जेक्ट वाईज आपण त्याची सब्जेक्ट वाईज जे क्वेश्चन आहेत ते सोडवणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच व्हिडिओची लिंक आहे ज्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट त्याचबरोबर सिलेबस कोणता आहे, एक्झाम वगैरे कोण घेणार याच्या सगळ्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. धन्यवाद मंडळी.